नमस्कार, आपण पाहतात 4K डिजिटल न्यूज चॅनल। काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। या घटनेनंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राईक करून कठोर प्रत्युत्तर दिले। या पार्श्वभूमीवर देशभरात देशभक्तीचा उभारी घेत नागरिकांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले। कामोठे येथील अशाच एका तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद लाभला। कामोठे पोलीस स्टेशन समोरून निघालेली तिरंगा यात्रा कृष्णा हॉटेल, मनमोहन स्वीट, गोकुळ डेअरी, सेंट्रल बँक चौक, ऐश्वर्या हॉटेल मार्गे जात असताना MNR शाळेजवळ सांगता झाली। या यात्रेत पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री प्रीतम म्हात्रे, कामोठे भाजप अध्यक्ष श्री विकास खरत, माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, गणेश कडू, भाऊ भगत, नगरसेविका सौ कुसुमताई म्हात्रे, सौ शीला भगत यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले। या यात्रेमुळे परिसरातील देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांनी एकत्र येत देशासाठी एकमताचा संदेश दिला। आज देशामध्ये 22 एप्रिल रोजी पाकिस्तानने केलेला भ्याड हल्ला त्याच्यात आपले 26 नागरिक मृत्युमुखी पडले आणि त्याच्या माध्यमातून जी सेनेला ताकद आणि ऊर्जेची गरज होती ती सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 13व्या दिवशी सिंधूर या ऑपरेशनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला। आज पाकिस्तानचे 9 ठिकाणी आक्रमण करून 120-200 पर्यंत अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला। त्याच्या संदर्भात आज सेनाच्या जवानांच्या करता आम्ही ही तिरंगा रॅली काढलेली आहे। नक्कीच सर, काँग्रेसची सत्ता असताना कधी असं आक्रमण केलं गेलं नाही आहे, पण मोदी सरकारच्या काळात हा पहिल्यांदा एवढा मोठा आक्रमण करण्यात आलं। एकीकडे पाकिस्तान संपवण्याचं उद्दिष्ट त्यांच्या मनात आहे, पण दुसरीकडून केंद्रामधून किंवा राष्ट्रीयमधून दबाव आणले येत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? पूर्वीचा भारत देश राहिलेला आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली। आज आपण बघितलं तर एक प्रामाणिकपणे आपल्या देशाचे गृहमंत्री 24 तासाच्या आत त्या परिस्थितीवर गेले आणि त्याची पाहणी केली आणि 13 दिवसात त्याचा ॲक्शनचा रिॲक्शन दिलं। आज आपण उरी हल्ला बघितला तर घरात घुसून मारलं, त्याची प्रतिकृती असेल तर आज आपण सिंदूर ऑपरेशन राबवलं आणि 15 मिसाईल आपले ब्रह्मास्त्र टाकून पाकिस्तान हा संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। नौदल असेल, वायुदल असेल, बॉर्डर असे तिन्ही प्रकारे सैन्याने आपला त्यांच्यावर हमला करून तेथील अतिक्रमण अतिरेकी कसे आटोक्यात येतील आणि कसे संपतील याच्यावर पुरेपूर सैन्यदल आपला तयारीने आक्रमण करत होता आणि आत्तासुद्धा त्याच्यावर आपली कारवाई चालू आहे। सर, पहलगाममध्ये जे 27 नागरिक आपले मारले गेले त्यांच्याबद्दल श्रद्धांजली कसे तुम्ही व्हाल? आज हे संपण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण याच्या वतीनं श्रद्धांजली वाहिली, पण आज बघितलं तर दहशत हा हल्ला यापूर्वी आपण बॉर्डरवर बघत असो, काश्मीरला बघत असो किंवा आता ती परिस्थिती राहिली नाही आहे। आपल्या इथे देसले काका आपण पनवेलचे बघितले, त्याच्यात मृत्युमुखी पडले। आपल्या इथे कामोठ्याचे सुभाष पाटील हे जखमी झाले। याचा हिशोब बघितला तर आज कुठेतरी शहरापर्यंत आपला वर हे दहशत हल्ले पसरत चाललेले आहे। त्यामुळे सद्रूप जागृत नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने आपला हिंदुत्व धर्म कसा टिकेल यासाठी प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे। जसं की आत्ता सांगितले, गावा शहरामध्ये येणारे हे रोहिंगे मुसलमान वगैरे आहेत त्यांच्यावर आपण कठोर कारवाई केली पाहिजे ही प्रथम माझी मागणी असणार आहे।